मच्छिंद्रनाथ स्वर्गातून परत का आले? पृथ्वी तलावर शबरी विद्येची शक्ती. नमस्कार मित्रांनो, युथिंग 24 या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. युथिंग 24, जिथे विचारांना नवीन उडान मिळते आणि कथा मनाला भिडतात. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूयात. जगात सर्वप्रथम श्री शंकराकडून योग विद्या मिळून तो योग संपूर्ण जगाला ज्यांनी शिकवला ते स्वामी मच्छिंद्रनाथ होते. विरक्ती आणि वैराग्य यांचे चैतन्यमय आणि जिवंत उदाहरण श्री गोरक्षांच्या रूपाने जगाला प्रदान करणारा महायोगी म्हणजेच स्वामी मच्छिंद्रनाथ होय. शाबरी विद्या म्हणजे भानामती किंवा बंगाली चेटूक करणारी विद्या नाही, तर देवाधिदेव महादेव आदिमाया पार्वती भिलानीच्या रूपात असताना तिला लोकभाषेत सांगितलेले वेदच होय. असे संपूर्ण जगाला आवर्जून सांगणारा जगातील महापुरुष म्हणजे स्वामी मच्छिंद्रनाथ होय. महादेवाच्या मानसपुत्राला म्हणजेच वीरभद्राला स्वतःच्या शक्तीचा आणि पराक्रमाचा झालेला गर्व, अहंकार संपूर्णपणे घालवण्याचे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये होते ते ऋषीश्रेष्ठ स्वामी मच्छिंद्रनाथ होते. महादेव शंकरानंतर ज्या कोणास संजीवनी विद्येचे केवळ ज्ञानच होते एवढेच नव्हे, तर त्या ठिकाणी अत्यंत विद्येत कठीण पारंगत होते आणि स्वतःवर तसेच मीननाथांवर संजीवनी विद्याचा महादेव शंकरानंतर ज्या कोणास संजीवनी विद्येचे केवळ ज्ञानच होते एवढेच नाही, तर त्यांना अधीन कठीण विद्येचे पारंगत होते. गोरक्षासारखा अवधूत स्थिती प्राप्त झालेला श्रेष्ठतम शिष्याच्या तपोमायेचा वापर करून स्वतःचे परम श्रेष्ठत्व सिद्ध करणारे तपोनिष्ठ विभूतिमत्व म्हणजे स्वामी मच्छिंद्रनाथ होय. गोरक्षासारखा अवधूत स्थिती प्राप्त झालेल्या श्रेष्ठतम शिष्याच्या तपोमयचा अहंकार अत्यंत साध्या लपंडावाच्या खेळाने आवाहन देऊन त्रिखंडात क्षणात संचार करणाऱ्या गोरक्षनाथांनाही पुनश्चरण आणणारे जगातले पहिले शिवशिष्य स्वामी मच्छिंद्रनाथ होय. मच्छिंद्रनाथ महाराजांनी जो लपंडाव मांडला त्यात त्यांनी पृथ्वी, तेज, आप, वायू व आकाश अशी रूपे धारण केली व तेवढेच सोडून गोरक्षनाथांनी त्रिखंड अगदी चाळणीत चाळून काढले, पण त्यांना स्वामी मच्छिंद्रनाथ सापडले नाहीत. 9 नाथांपैकी आद्य गुरु बडेबाबा श्री मच्छिंद्रनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर मायबा सावरगाव या ठिकाणी नाथांचा जन्मोत्सव ऋषी पंचमीला साजरा केला जातो. श्री मच्छिंद्रनाथाची जन्मकथा. एके दिवशी शिव पार्वती कैलास पर्वतावर असतात. तुम्ही जो मंत्र जपत असता त्याचा मला अनुग्रह द्यावा असे पार्वतीने शंकराला म्हटले. हे ऐकून तो तिला म्हणाला की मी तुला त्या मंत्राचा उपदेश करीन, पण यासाठी एकांत स्थान पाहिजे. तर चल आपण ते कोठे आहे याचा शोध करू. असे म्हणून ती उभयंता एका स्थान पाहावयास निघाली. ती फिरत फिरत यमुने नदीवर आली. तेथे मनुष्याचा वास नव्हता. यामुळे ते स्थान त्यांनी पसंत केले व तेथे उभयता बसली. तिथे पार्वती सुंदर मंत्रोपदेश करू लागले, पण ज्या एका मच्छाने ब्रह्मवीर्य गिळून यमुनेत प्रवेश केला होता ती गर्भिणी जवळच उदकात होती. तिच्या उदरातील गर्भ तो मंत्र ऐकत होता, जेणेकरून त्यास शुद्ध ज्ञान प्राप्त झाले व द्वैत भाव नाहीसा होऊन तो ब्रह्मरूप झाला. उपदेश संपल्यावर उपदेशाचे सार काय समजलीस म्हणून शंकराने पार्वतीला विचारले की इतक्यात मच्छिंद्रनाथ गर्भातून म्हणाले की सर्व ब्रह्मरूप आहे.
हा ध्वनी ऐकून शंकराने तिकडे पाहिले, तेव्हा मच्छीच्या उदरी कवी नारायणाने संचार केल्याचे समजले. मग त्यास शंकराने सांगितले की तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ लाभ झाला, परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रेयाकडून करवीन. यास्तव तू पुढे बदकीरिकाश्रमास ये, तेथे मी तुला दर्शन देईल. असे सांगून पार्वतीसह शंकर कैलासास गेले. मच्छिंद्रनाथ मच्छीच्या उदरामध्ये तोच मंत्र जपू लागला. पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदीतीरी टाकून आपण उदकात निघून गेली. पुढे काही दिवसांनी किती एक बक पक्षी मासे धरावयास यमुना तटी आला. त्यांनी ते अंडे पाहिले व लगेच त्याने आपल्या तीक्ष्ण चोचीने फोडले. तेव्हा त्याची 2 शकले झाली व एका शकलात ते बालक पाहून व त्याच्या कर्कश रडण्याचे शब्द ऐकून तो भिवून पळून गेला. पुढे ते शिंपीला कामिक नावाच्या कोळ्याने पाहिला. त्यात सूर्यासारखा दैदीप्यमान बालक पाहून त्याचे अंतःकरण कळवळले आणि कोणीतरी सावज या कोमल बालकास मारील असे त्याला वाटले. इतक्यात आकाशवाणी झाली की हा साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे. या बालकास तू आपल्या घरी घेऊन जा, नीट संरक्षण कर व याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव. याच्याविषयी तू मनात किमपि संशय आणू नको. ते ऐकून कोळ्याने त्याला घरी नेऊन आनंदाने आपल्या शारदता स्त्रीस दिले व मुलगा आपणाला ईश्वराने दिला म्हणून सांगितले. तिने त्यास घेऊन अति आनंदाने स्तनाशी लावले की तो पाना फुटला. मुलगाही दूध पिऊ लागला. मग मुलाला नाहूमाखू घालून पाळण्यात निजवले. आधीच त्या उभयातांना मूल व्हावे म्हणून आशा सुटली होती. तशातच अवचित पुत्ररत्न हाती आल्याने त्यास अनुपम आनंद झाला. मच्छिंद्राचे बालपण. मच्छिंद्रनाथाचे वय 5 वर्षाचे झाल्यावर एके दिवशी त्यास समागम घेऊन त्याचे पिता कामिक मासे मारण्यासाठी यमुनेवर गेले. तेथे त्याने मासे मारण्यासाठी जाळे पसरले आणि पुष्कळ मासे त्यात आल्यावर ते बाहेर मच्छिंद्रनाथाजवळ येऊन पुन्हा जाळे घेऊन तो पाण्यात गेला. ते बापाचे कृत्य पाहून आपल्या मातृकुळाचा नाश करवायचा हा उद्युक्त झाला आहे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. तसेच आपण असता पाप हे कर्म करीत आहे हे स्वस्थ बसून पाहणे चांगले नाही व आस्तिक ऋषीने सर्व प्रकारे उपकार करू जनमेजय राजाच्या सर्पसत्रात नागकुळाचे जसे रक्षण केले त्याचप्रमाणे आपण कसेही करून याचा हा उद्योग बंदच केला पाहिजे असे मच्छिंद्रनाथाने मनात आणले. पण तो एक मासा उदकात टाकू लागला. ते पाहून त्याच्या पित्यास इतका राग आला की तो लगेच पाण्याबाहेर आला आणि त्यास बऱ्याच प्रकारे ताडण करून म्हणाला की मी मेहनत करून मासे धरून आणतो व तू ते पुन्हा पाण्यात सोडून देतोस, तर मग खाशील काय? भीक मागायची असेल तर अशा लक्षणांनी, असे बोलून तो पुन्हा उदकात शिरला. त्या बोलण्याने मच्छिंद्रनाथास फार दुःख होऊन भिक्षेचे अन्न पवित्र असते व तेच अन्न आता आपण खावे असा विचार करून व बाप पाण्यात शिरला हे पाहून त्याची दृष्टी चुकवून मच्छिंद्रनाथ तेथून निघाला व फिरत फिरत बदकीरिकाश्रमास गेला. तेथे त्याने 12 वर्ष तपश्चर्या केली. ती इतकी कठीण की त्याच्या हाडांचा सांगाडा मात्र राहिला. इतके श्री दत्तात्रेयाची स्वारी शिवालयात गेली व आदिनाथांची स्तुती करताच आदिनाथाने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भेट देऊन आलिंगन दिले व जवळच बसवले. नंतर उभयंतांनी एकमेकास नवल वर्तमान विचारले. तेव्हा बदकीराश्रमाचे अत्यंत रमणीय अरण्य पाहण्याची दत्तात्रेयाने आपली इच्छा असल्याचे शंकरास कळवले. मग त्याचबरोबर घेऊन आदिनाथ अरण्यात गेले. त्याच समयी मच्छिंद्रनाथाचा उदयकाल होण्याचे दिवस
आल्या कारणाने तो योगायोग घडून येण्यासाठीच दत्ताच अरण्य पाहण्याची वासना होऊन त्यास आदिनाथचा रुक्रही मिळाला. हे उभयता बदरिकावनातील शोभा पाहून आनंद पावले. गुरु मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ व योगशास्त्रावरील श्री मच्छिंद्रनाथ स्वामी आणि श्री गोरक्षनाथांची सत्ता असामान्य होती. समाधी योग, आत्मबोध, नाम ब्रह्म, बिंदू ब्रह्म, शून्य तत्व आणि निरंजन तत्व या सर्वांचे ज्ञान आणि अनुभूती त्यांच्यात परिपूर्णतेने स्थित होती. त्यांच्या ग्रंथ संपदेत याचा पदोपदी प्रत्यय येतो. अद्वैय तारक उपनिषद, मंडल ब्राह्मण उपनिषदांत उल्लेखलेले अमूर्त तारक योग, उत्तर तारक योग, अमनस्नक योग हा नरनाथांच्या विशेष अभ्यासाचा विषय होता. चक्रभेदन, शून्यभेदनादी अवस्थांमधून शिवशक्तिरूप सामान्य कसे प्रत्यक्षात साधता येते हे या दोन्ही स्वामींनी दाखवून दिले. ते ज्ञान आपल्या मोजक्या शिष्यांनी काहीही संकोच न करता त्यांच्या योग्यतेनुसार दिले. ज्ञान मार्गातील निर्गुण अवस्थेत अत्यंत अवघड मार्गावर त्यांनी योग्य अशा शिष्य वर्गाला मार्गदर्शन केले. बौद्धांच्या शून्य तत्वाच्या पलीकडे अतिशून्य, महाशून्य, सर्वशून्य या अवस्थांचा भेद करून ब्रह्मांडातील निज वस्तू सत्य कसे अनुभवावे यावर त्यांचे प्रभुत्व होते. ज्ञान, योग अर्थातच ध्यान या योगांचा समन्वय त्यांनी साधला. तथापि प्रत्येकाच्या कोतीप्रमाणे आणि पिंडीनुसार त्यांनी साधना आणि आचरणाचे नियम घालून दिले. नाथांची विचारधारा फार सखोल होती. द्वैत अद्वैतापर्यंतच ते थांबले नाहीत. त्याच्याही पलीकडे असलेले द्वैताद्वैत विलक्षण नाथ तत्व त्यांनी तत्ववेत्यांपुढे ठेवले. मानवी देह कुठल्याही आश्रमात असो, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, अगर संन्यासाश्रम या प्रत्येक जीवन प्रणालीला उपयुक्त अशी साधना त्यांनी सांगितली. त्यांनी धर्म संकल्पाच वेगळी मांडली. प्रत्येक आश्रम हा त्यांनी धर्मच मानला होता. उन्नत करणारे जीवनाचे कार्य, आचार विचार, विवेक पद्धती हाच धर्म त्यांनी मानला. परंतु ती व्याख्या संकुचित नव्हती. त्यात मानववर्धम हाच अभिप्रेत होता. तो सर्वांसाठी होता आणि विश्वात्मक होता. प्रेमाच्या, समतेच्या आणि विश्वभावाच्या अभेद्य शिलेवर स्थित असलेला तो परिपूर्ण असा नाथांना अभिप्रेत असलेला मानवधर्म होता आणि आहे. नाथांनी कालमानाप्रमाणे कार्याची योजना केली, द्रष्टेपणाने केली हे वर नमूद केलेच आहे. कालाच्या स्थित्यंतरांत जीवन पद्धतीत आमूलाग्र बदल झाला, अस्थिरता वाढली. अशा परिस्थितीत योगाचरण अशक्य नाही, परंतु फारच अवघड झाले म्हणून नाथांनी पूर्वापार सिद्ध असलेल्या भक्तिमार्गाला चालना दिली. नाथ संप्रदायातील विष्णुपूजन ह्या सगुण भक्तींची साक्ष देते. ज्ञानोत्तर भक्तीसारखेच भक्तीतून निर्माण होणाऱ्या ज्ञानावर त्यांनी भर दिला. डोळस भक्ती शिकवली. तसे अपार योग्यतेचे नाथ शिष्य निर्माण केले. श्री गहिनीनाथांनी श्री निवृत्तीनाथ घडवले आणि श्री निवृत्तीनाथांनी आदर्श असे श्री ज्ञानेश्वर महाराज घडवले. परंपरा खूप वाढली आणि वाढत आहे. उच्च कोटींची ग्रंथ संपदा निर्माण झाली. भक्तीचा पूर लोटणारा वारकरी संप्रदाय उदयास आला. भक्तीचे एक वेगळेच पर्व सुरू झाले. मानवतेच्या उद्धाराचा प्रत्येक मार्ग कालमानाप्रमाणे नाथांनी विश्वाला प्रदान केला. हे एक महान कार्य आहे. या मार्गात कोणाचेच अवैर नाही. त्यांनी नाथत्व आपल्यापुढे मांडले आहे. दिव्य नाथांनी हे काम केले आहे. ते कृतीत उतरणे यातच आपला उद्धार आहे आणि कोणीही अनाथ नाही.
गुरु शिष्य संवाद. श्री मचिंद्रनाथ व गोरक्षनाथ संवाद. श्री गोरखनाथ उवाच. कहाँ वसे दिन, कहाँ वसे राती, कहाँ वसे ज्योती, कहाँ वसे प्राण, कोण स्थान येत रहे, सद्गुरु होय सो पूछा कहे. यावर मचिंद्रनाथांनी खूप अप्रतिम उत्तर दिले. श्री मचिंद्रनाथ उवाच. अवधूत राती वसे दिन, दिन वसे राती, दीप वसे ज्योती, पिंड वसे प्राण, शून्य स्थान ये तत रहे, ऐसा विचार मचिंदर कहे. भावार्थ, गोरक्षनाथांच्या साधनामय जीवनात लौकिक काहीच नव्हते. जनरीतीमध्ये सहभाग नव्हता आणि म्हणून प्राणविहीन शरीर म्हणजे गुरु शिष्य भ्रमत करत असताना एका मृत मनुष्याचं अंत्यविधी पाहून गोरक्षनाथांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले. ते पाहून प्रश्न मालिका सुरू झाली. 12 वर्ष तपश्चर्या करताना दिवस रात्र वर्ष महिने ही कालाची जाणीव हरपल्याने प्रश्न उमटला. रात्र दिनाचे हे चक्र कसे सुरू राहते आणि ज्योतिरूप प्राण असतो तरी कोठे आणि अंतिम सत्य कोणते, त्याचं स्थान काय. मचिंद्रनाथांचा मानसपुत्र, त्यांनी घडवलेला शिष्य आणि साधनेतून उन्नत झालेला नाथोत्तम गोरक्षनाथ, त्यांच्या वैराग्य मनातल्या प्रश्नांना केवळ सद्गुरू स्वामी मचिंद्रनाथच समर्पक उत्तर देऊ शकतील असे ते प्रश्न स्वतःच्या शिष्याला आदराने अवधूत म्हणजेच वैराग्यांचा अग्रणी म्हणणारे गुरु मचिंद्रनाथ उत्तर देत गेले. अवधू, रात्रीच्या गर्भात दिवसाचा वास असतो आणि दिवसाच्या पोटी रात्रही असतेच. या जगाच्या कालगणनेला सुरुवात झाल्यापासून दिवस रात्रीचे चक्र सुरूच आहे. त्यात खंड नाही. दीप प्रज्वलित झाला की आपण म्हणतो की प्रकाश पडला, पण धातूचा अथवा मातीचा दीप असेल तर त्याचा उजेड नाही पडत. तेवढे वात ज्योत, तेवढे त्या वातीमुळे ठराविक भागापर्यंत मंद प्रकाश पोहोचवतो. पण त्यापुढे काय, तर प्रत्येक दीपामागे ज्योत असते, कधी उजळलेल्या तर कधी न उजळलेल्या वातीच्या रूपात. प्रकाश देण्याची शक्ती त्या ज्योतीमध्ये असते, धातूच्या मातीच्या दिव्यामध्ये नाही. त्याचप्रमाणे देहामध्ये प्राण असतो. प्रत्येकाचा पिंड जीव वेगळाच, प्रत्येकात वास करणारा प्राण मात्र एकाच परमात्म्याचा अंश असतो. गोरक्षा, समजलं का? पण गुरुजी, रात्रच नसती तर दिवस कसा निर्माण झाला असता आणि इतक्या प्रकाशमान दिवसामध्ये रात्र कशी सामावली? दिव्याच्या प्रकाशाचे काय? जर ज्योतच निमावली तर तो प्रकाश कोठे जातो? आणि जर हे इतके वेगवेगळे देह निर्माण झाले नसते तर त्यामधील प्राण कोठे असते? नवनाथांचे आद्य गुरु आद्य नाथ श्री मचिंद्रनाथ यांची जयंती ही भाद्रपद ऋषी पंचमी या दिवशी मानली जाते. मुळातच अयोनी संभव अवतार असल्याने प्रकट होणे ही तर मूळ चैतन्य शक्तीची एक अगम्य लीलाच. तरीही आमच्यासारख्या पामरांना त्या मूळ चैतन्य शक्तीचे स्मरण राहावे, त्यानिमित्ताने ईश्वरी सेवा घडावी म्हणून आपल्या ऋषींनी आपल्या जयंती, प्रकट दिन, समाधी सोहळा साजरे करण्याचे संस्कार आणि प्रथा घालून दिलेली आहे. मचिंद्रनाथांना महाराष्ट्रात आद्यनाथ म्हणून आदरयुक्त प्रेमाने बडे बाबा असेही म्हणतात. मचिंद्रनाथांच्या नावामध्ये कालानुरूप बदल होत आलेले आपल्याला दिसतात. आधुनिक नाथ संप्रदायाच्या योगीकडून मचिंद्रनाथांचा केला जाणारा उल्लेख म्हणजे मचिंद्रनाथ किंवा मच्छेंद्रनाथ हा होय. तर नेपाळमध्ये मचिंद्रनाथाच्या नावाची तुलना बुद्ध देवता अर्यवालिकेतेश्वर यांच्या नावाशी केली जाते. नेपाळमध्ये नाथांची आणखी 2 नावे करुणामय आणि लोकनाथ ही आहेत. तसेच नेपाळमधील नाथांचे प्रसिद्ध नाव म्हणजे रतो मत्स्येंद्रनाथ हे आहे, अर्थात पावसाचा देव, गॉड ऑफ रेन. सिद्धी प्रवर्ती या महान ग्रंथामध्ये नाथांचा उल्लेख मिनापा वर्जदा हा झालेला आहे. तर अभिनव गुप्त याने लोकतंत्रमध्ये नाथांचा उल्लेख माचांद विभू असा केलेला आहे. आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मचिंद्रनाथाने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती.
गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोजविले. विश्ववंद्य माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपली श्रेष्ठ गुरु परंपरा सांगताना हा वरील अभंग रचलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज हे नाथ संप्रदायी होते. भगवतामध्ये दिलेल्या माहितीनुसार ऋषभदेवांचे एकूण 100 पुत्र होते असे वर्णन आहे. त्यापैकी 9 विरक्त होते. तेच हे 9 नारायण, कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविहोत्र, दुर्मिळ, चमस, वकरभाजन आणि यांनीच कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या आदेशानुसार पृथ्वीवर नवनाथ रूपाने पुन्हा अवतार घेतला. त्यांची क्रमशः नावे. प्रथम पुत्र कवी हा मच्छिंद्रनाथ या नावाने जन्मला. अंतरिक्ष याने जालंधर या नावाने जन्म घेतला. यांच्या शिष्यरूपाने प्रबुद्ध कानिफा या नावाने अवतरित झाला. पिप्पलायन चरपटनाथ नावाने अवतरित झाला. अविहार्त्र हा नागेशनाथ या म्हणून अवतरित झाला. द्रमिल याने भर्तरीनाथ या नावाने अवतार घेतला. चमस हा रेवणनाथ या रूपात अवतरित झाला आणि करभाजन गहिनीनाथ या नावाने जन्मला. नाथ संप्रदायी मच्छिंद्रांना महाविष्णूचा अवतार मानतात, तर सांप्रदायिक नाव मच्छिंद्र किंवा मीन हे प्रसिद्ध आहे. श्री मच्छिंद्रनाथाच्या जयंतीनिमित्त मच्छिंद्रनाथगड म्हणजे सावरगाव मायंबा येथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. श्री मच्छिंद्रनाथ गडावर नाथांनी संजीवन समाधी घेतली आहे. त्यामुळे येथील वातावरणात एक वेगळेच चैतन्य अनुभवता येते. याशिवाय हे स्थान गर्भगिरीच्या माथ्यावर असल्यामुळे सभोवतालचा निसर्ग मंदिराच्या सुंदरतेत आणखीच भर टाकून नाथांच्या चरणी आपली सेवाच रुजू करत आहे असे वाटते. भक्ताच्या उत्साहाच्या आणि भक्तिभावाच्या सुगंधाने परिसर अगदी उल्हासित होतो. गडावर श्री मच्छिंद्रनाथांची चैतन्य समाधी आहे. तेथूनच जवळ पाठीमागे धोंडाई देवीचे मंदिर आहे. ही देवी नाथांनी मानलेली बहीण आहे. गडावर अखंड धुनी असते, ती कधीच विझत नाही. धोंडाई देवीच्या डोंगराखाली एक तलाव आहे, त्याला देवतळ म्हणून तलाव म्हणतात. गडावर जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते आहेत आणि आता तर मढी ते मायंबा नवीन रस्ता झालेला आहे. मच्छिंद्रनाथाचा जन्म आणि त्यांची तपश्चर्या. कलियुगास प्रारंभ झाला त्यावेळी लक्ष्मीकांताने नवनारायण यांना द्वारकेस बोलावून आणण्याकरता आपल्या सेवकास पाठवले. त्यावेळी सुवर्णाच्या सिंहासनावर लक्ष्मीकांत बसला होता. जवळ उद्धवाही होता. इतक्यात कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्धी, पिप्पलायन, आविहोत्र, चमस, दुर्मिळ आणि करभाज असे 9 नारायण तेथे येऊन दाखल झाले. त्यास पाहताच हरीने सिंहासनाखाली येऊन मोठ्या गौरवाने त्यांना आलिंगन देऊन आपल्या सुवर्णाच्या सिंहासनावर बसवले. नंतर त्यांनी षोडशोपचारांनी पूजा केली. तो मोठा समारंभाचा थाट पाहून कोणत्या कारणास्तव आम्हास बोलावून आणले असे नवनारायणांनी हरीस विचारले. तेव्हा त्याने त्यास सुचवले की आपणा सर्वांना कलयुगात अवतार घ्यायचा आहे. जसे राजहंस एका जुटीने समुद्राच्या उदकामध्ये जातात, त्याप्रमाणे आपण सर्व एकदम अवतार घेऊन मृत्यू लोकात प्रकट होऊ. हरीचे असे भाषण ऐकून ते म्हणाले, जनार्दना, आपण आम्हास अवतार घ्यावयास सांगता, पण अवतार घ्यावयाचा तो कोणत्या नावाने हे कळवावे. त्यांचे हे म्हणणे ऐकून द्वारकाधीशाने सांगितले की तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करून दीक्षा देऊन उपदेश करीत जावा. तुम्ही कदाचित असे म्हणाल की आमचंच अवतार घ्यावा सांगता असे मनात आणू नका. तुमच्याबरोबर दुसरी बहुत मंडळी मृत्यूलोकी अवतार घेणार आहे. प्रत्यक्ष कवी वाल्मिकी हा तुळशीदास होऊन येईल. शुकमुनी हा कबीर, व्यासमुनी तो जयदेव व माझा अति आवडता तो उद्धव तो नामदेव होईल. जांबुवंत हा नरहरी या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येईल. माझा भाऊ बलराम हा पुंडलिक होईल आणि मी सुद्धा तुमच्याबरोबर ज्ञानदेव या नावाने अवतार घेऊन येणार आहे. कैलास सपती शंकर हा निवृत्ती होईल. ब्रह्मदेव हा सोपान या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येईल. आदिमाया ही मुक्तिमाई होईल आणि हनुमंत हे रामदास होतील. मजशी
रममान होणारी ही कुब्जाती जनिदासी या नावाने उघडकीस येईल. मग आपणाकडून तितके होईल आपण कलीमध्ये भक्ती महात्म्य वाढवू. अवतार कोणत्या ठिकाणी व कशा रीतीने घेऊन प्रगट व्हावे ते सविस्तर कळवण्याविषयी नवनारायणांनी पुन्हा विनंती केली. तेव्हा हरीने त्यांना सांगितले की पराशर ऋषीचा पुत्र जो व्यास मुनी त्याने भविष्य पुराणात हे पूर्वीच वर्णन करून ठेवले आहे. पूर्वी ब्रह्मदेवाचा वीर्यापासून 88,000 ऋषी निर्माण झाले. त्या प्रसंगी वीर्याचा काही भाग ठिकठिकाणी पडला आहे. त्यापैकी थोडासा भाग 3दा यमुनेत पडला. त्या 3 भागांपैकी 2 भाग द्रोणात पडले व एक भाग यमुनेतील पाण्यात पडला. ते वीर्य लागलेच एका मच्छीने गिळले. तिच्या उदरात कवी नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रकट व्हावे. शंकराने तृतीय नेत्रापासून अग्नी काढून जाळून टाकलेला जो काम तो अग्नीने प्राशन केला. यास्तव अंतरिक्ष नारायणे त्याच्या जठरी जन्म घेऊन जालंधर नावाने प्रसिद्ध व्हावे. ते अशा रीतीने की कुरुवंशात जनमेजय राजाने नागसत्र केले आहे. त्यांच्याच वंशात ब्रह्मद्रवा राजा हवन करील तेव्हा द्विर्मुत अग्नी गर्भ सांडेल. या प्रसंगी जालंधराने या यज्ञकुंडात प्रकट व्हावे. 88,000 ऋषी झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही अंश रेवातीरी सुद्धा पडला आहे. तेथे चमस नारायण याने रेवण सिद्ध या नावाने प्रकट व्हावे. त्याच वीर्यापैकी थोडासा अंश एका सर्पिणीलाही मिळाला होता. तो तिने प्राशन केला. मग जनमेजय राजाच्या सर्व सत्रात ब्राह्मणांनी साऱ्या सर्पाची आहुती दिली. त्या समयी हिच्या उदरात ब्रह्मबीज आहे असे जाणल्यावरून त्या सर्पिणीला अस्तिक ऋषीने वडाच्या झाडाखाली लपून ठेवले. पूर्ण दिवस भरल्यानंतर ती अंडे तेथेच टाकून गेली. ते अंडे अजून तेथे होते असे आहे. त्यात अवीर होत्र नारायणे जन्म घेऊन वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे. मच्छिंद्रनाथ याने सूर्यरेत प्राप्तिस्तव मंत्र म्हणून दिलेले भस्म उकिरड्यावर पडेल. त्यात सूर्य आपले वीर्य सांडतील. ते उकिरडामय असेल. त्यात हरिनारायण याने गोरक्ष या नावाने प्रकट व्हावे. दक्षाच्या नगरात त्याची कन्या पार्वती हिला लग्न समारंभाविषयी पाहून ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले. त्या समयी त्यास परमलज्जा उत्पन्न झाली. मग ते वीर्य रगडून चौफेर केले. त्यावेळी ते एके बाजूस 60,000 ठिकाणी झाले. त्याचे 60,000 वालकिल्य ऋषी झाले. दुसऱ्या अंगाचे केराबरोबर भगीरथी नदीमध्ये पडेल ते कुश बेटात गेले. ते अद्यापही तेथेच तसेच आहे. यास्तव पिप्पलायन नारायणाने तेथे प्रकट होऊन चरपटीनाथ नावाने प्रसिद्ध व्हावे. भर्तरी या नावाने भिक्षापात्र केलिक ऋषीने अंगणात ठेवले होते. त्यात सूर्याचे वीर्य अकस्मात पडले. ते त्याने तसेच जपून ठेवले आहे. त्यात ध्रुवमीन नारायणाने संचार करून भर्तरी या नावाने अवतीर्ण व्हावे. हिमालयाच्या अरण्यात सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवीचे वीर्य गळाले. त्यातले थोडेसे जमिनीवर पडले. त्यावरून वाघ चालल्यामुळे त्याच्या पायातच राहिले व थोडेसे हत्तीच्या कानात पडले. त्यात प्रबुद्धाने संचार करून कानिफा या नावाने प्रकट व्हावे. गोरक्षाने चिखलाचा पुतळा तयार केला. त्यात कर भजनाने संचार करावा. अशा रीतीने कोणी कुठे व कसे जन्म घ्यायचे याही नवनारायणांना खूल सेवा समजून करून दिली. मग ते आज्ञा घेऊन तेथून निघाले व मंदराचराला गेले. तेथे शुक्राचार्यांच्या समाधीजवळ समाधीस्थ होऊन राहिले. पुढे हे 9 व शुक्राचार्य असे 10 जण निघाले. एके दिवशी शिवपार्वती कैलास पर्वतावर असता तुम्ही जो मंत्र जपत असता त्याचा मला अनुग्रह द्यावा असे पार्वतीने शंकराला म्हटले. हे ऐकून तो तिला म्हणाले की मी तुला त्या मंत्राचा उपदेश करीन, पण यासाठी एकांत स्थान पाहिजे. तर चल आपण ते कोठे आहे त्याचा शोध करू. असे म्हणून ती उभयता एकांत स्थान पहावयास निघाली. ती फिरत फिरत यमुनेवर आली. तेथे मनुष्याचा वास नव्हता. यामुळे ते स्थान त्यांनी पसंत केले व तेथे उभयता बसवली. तेथे पार्वती सुंदर मंत्रोपदेश करू लागले. पण ज्या एका मच्छाने ब्रह्मवीर्य गिळून यमुनेत प्रवेश केला होता ती गर्भिणी जवळच उद्गात होती. तिच्या उदरातील गर्भ तो मंत्र ऐकत होता.
जेणेकरून त्यास शुद्ध ज्ञान प्राप्त झाले व द्वैत भाव नाहीसा होऊन ते ब्रह्मरूप झाले. उपदेश संपल्यानंतर उपदेशाचे सार काय समजलीस म्हणून शंकराने पार्वतीला विचारले की इतक्यात मच्छिंद्रनाथ गर्भातून म्हणाले की सर्व ब्रह्मरूप आहे. हा ध्वनी ऐकून शंकराने तिकडे पाहिले तेव्हा मच्छीच्या उदरी कवी नारायणाने संचार केल्याचे समजले. मग त्या शंकराने सांगितले की तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ लाभ झाला, परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रेयाकडून करवीन. यास्तव तू पुढे बदरिकाश्रमास ये, तेथे मी तुला दर्शन देईल. असे सांगून पार्वतीसह शंकर कैलासास गेले. मच्छिंद्रनाथ मच्छीच्या उदरामध्ये तोच मंत्र जपू लागले. पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदी तीरी टाकून आपण उदकात निघून गेली. पुढे काही दिवसांनी किती एक बक पक्षी मासे धरावयास यमुना तटी आला. त्यांनी ते अंडे पाहिले व लागेच आपल्या तीक्ष्ण चोचींनी फोडले. तेव्हा त्याची 2 शकले झाली व एका शकलात ते बालक पाहून त्याच्या कर्कश रडण्याचा शब्द ऐकून ते भिवून पळून गेले. पुढे तो शिंपीला कामिक नावाच्या कोळ्याने पाहिला. त्यात सूर्यासारखा देदीप्यमान बालक पाहून त्याचे अंतःकरण कळवळले आणि कोणीतरी सावज या कोमल बालकास मारील असे त्यांना वाटू लागले. इतक्यात आकाशवाणी झाली की हा साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे. या बालकास तू आपल्या घरी घेऊन जा, नीट संरक्षण कर. याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव. याच्याविषयी तू मनात किमपी संशय आणू नको. हे ऐकून कोळ्याने त्याला घरी नेऊन आनंदाने आपल्या शार श्रद्धा स्त्रीस दिले व मुलगा आपणाला ईश्वराने दिला म्हणून सांगितले. तिने त्यास घेऊन अति आनंदाने स्तनाशी लावले. तो पाना फुटला. मुलगाही दूध पिऊ लागला. मग मुलास नाहूमाखू घालून पाळण्यात निजवले. आधीच त्या उभयातांना मूल व्हावे म्हणून आशा सुटली होती. तशातच औचित्र पुत्ररत्न हाती आल्याने त्यांना खूप आनंद झाला. मच्छिंद्रनाथाचे वय 5 वर्षाचे झाल्यावर एके दिवशी त्याला समागम घेऊन त्याचा बाप कामिक मासे मारण्यासाठी यमुनेवर गेला. तेथे त्याने मासे मारण्यासाठी जाळे पसरले आणि पुष्कळ मासे त्यात आल्यावर ते बाहेर मच्छिंद्रनाथाजवळ आणून ठेवून पुन्हा जाळे घेऊन ते पाण्यात गेले. ते बापाचे कृत्य पाहून आपल्या मात्र कुळाचा नाश करवायचा हा उदयुक्त झाला आहे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. तसेच आपण असता बाप हे कर्म करत आहे हे स्वस्थ बसून पाहणे चांगले नाही व आस्तिक ऋषीने सर्व प्रकारे उपकार करून जनमेजय राजाच्या सर्प सत्रात नागकुळाचे जसे रक्षण केले त्याचप्रमाणे आपण कसेही करून याचा हा उद्योग बंदच केला पाहिजे असे मच्छिंद्रनाथाने मनात आणले. पण तो एक मासा उदकात टाकू लागला. ते पाहून त्याच्या बापास इतका राग आला की तो लगेच पाण्याबाहेर आला आणि त्यास बऱ्याचदा चपराका मारून म्हणाला, मी मेहनत करून मासे धरून आणतो व तू ते पुन्हा पाण्यात सोडून देतोस, तर मग खाशील काय, भीक मागायची असेल. अशा लक्षणांनी असे बोलून तो पुन्हा पाण्यात शिरला. त्या माराच्या तिरीमिरीमसे मच्छिंद्रनाथ फार दुःख होऊन भिक्षेचे अन्न पवित्र असते व तेच आता आपण खावे असा विचार करून व बाप पाण्यात शिरला हे पाहून त्याची दृष्टी चुकून मच्छिंद्रनाथ तेथून निघून गेले व फिरत फिरत बदरिकाश्रमास गेले. तेथे त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. ती इतकी कठीण की त्यांच्या हाडांचा सांगाडा मात्र राहिला. इकडे श्री दत्तात्रेयाची स्वारी शिवालयात गेली व शंकराची स्तुती करताच शंकराने प्रसन्न होऊन त्यांना प्रत्यक्ष भेट देऊन आलिंगन दिले व जवळच बसवले. नंतर उभयंतांनी एकमेकास नवल वर्तमान विचारले. तेव्हा बदरिकाश्रमाचे अत्यंत रमणीय अरण्य पाहण्याची दत्तात्रेयाने आपली इच्छा असल्याचे शंकरास कळवले. मग त्याचबरोबर घेऊन शंकर अरण्यात गेला. त्याच समयी मच्छिंद्रनाथाचा उदयकाल होण्याचे दिवस आल्या कारणाने तो योगायोग घडून येण्यासाठीच दत्तास अरण्य पाहण्याची वासना होऊन त्यास शंकराचा रुकरही मिळाला. ते उभयता बदरिकावनातील शोभा पाहून आनंद पावले. मच्छिंद्रनाथ व गिरनाथ पर्वत, नुकतीच वर्षा ऋतू पसरलेला, सगळीकडील हिरवळ पसरलेली अशा उन्मादक वातावरणात मच्छिंद्र ध्यान लावून बसलेले. दत्त महाराजांची स्वारी आली गुरु शिखरावर.
मच्छिंद्रनाथांनी नेत्र उघडले आणि दत्तात्रेयांना आदेश केला. दत्त म्हणाले, मच्छिंद्रा, वातावरण बघ, किती मोहक झालंय. मला वनविहार करण्याची प्रबळ इच्छा होते. या माझ्या प्रिय गिरनारचे सौंदर्य बहरून आले आहे. चल उठ, आपण फेरफटका मारून येऊ. मच्छिंद्रनाथ म्हणाले, प्रभू, मी आपला प्रिय पुत्र आहे. आपली इच्छा पूर्ण करणे माझे भाग्यच होय. दोघेही गुरुशिखरावरून खाली उतरू लागले. वाटेत एक श्वान त्यांच्यासोबत येऊ लागला. थोड्या वेळात ते दोघेही खाली उतरून गर्द जंगलात प्रवेशले. वनराज सिंहाने डळकारी फोडून दोघांना आदेश करण्याचा प्रयत्न केला की वनराईचे निसर्ग सौंदर्य पाहून दत्त हरपून गेले. एका औदुंबर वृक्षाच्या छायेत बसले. मच्छिंद्रनाथाला म्हणाले की पुत्रा, किती वर्ष माझ्यापासून व आपल्या या गिरनार पासून तू दूर राहिलास. किती प्रसंग सोसलेस रे बाळा. जगाच्या कल्याणासाठी दारोदार फिरलास. भिक्षेच्या रूपात म्हणाले की लोकांचे दैन्य दुःख झोळीत घेतलेस. माया स्वरूपात जरी श्री राज्यात गेलास तरी लोकांचे बोल तू सोसावे लागले. मन कापून उठते जेव्हा लोक म्हणतात की पहा, दत्तपुत्र नाथपंथाचा निर्माता अर्धयू मच्छिंद्रनाथ श्रीराज्यात जाऊन सुख भोगून आला. असं वाटतं की माझ्या हातात फिरणारे हे सुदर्शन चक्र सोडून आत्मरंध्राची किंकाळी फोडत त्या लोकांचे शिर धडा वेगळेच करावे. पण नियतीपुढेही मलाही झुकावे लागते. गोरक्षाने तुला श्रीराज्यातून सोडवून आणले. माझ्या मनाचे समाधान केले. न जाणो किती वर्ष झाली रे. ये बाळ, असा दूर का उभा. माझे हृदय तुला जवळ घेण्यासाठी तळमळते आहे. तुझे रूप पाहून, तुझ्या आदेशांचा मंजूळ आवाज ऐकून, तुझे तेजस्वी निळे डोळे बघून. ये बाळ, माझ्या जवळ ये. महाराजांच्या नेत्रातून अश्रुपात होऊ लागला. हे पाहून मच्छिंद्रनाथांना गहिवरून आले. त्यांनी पळत जाऊन अनसुयात्मजाला कंठभेट दिली. काय वर्णावा तो क्षण. माय लेकरू एकरूप झाले. थोड्या वेळाने दोघेही स्थिर झाले. मच्छिंद्रनाथ म्हणाले, हे करुणानिधी, आपण असे भावनाविवश झालेले मला पाहवत नाही. तुम्ही जाणता की लोकोद्धारासाठी मला आपल्यापासून व गिरनारपासून पुन्हा विलग व्हावे लागणार आहे. गर्भगिरी पर्वतावर अक्षय निवास करण्याचा माझा विचार आहे. माझा प्रिय पुत्र गोरक्षनाथाला मी इथेच गिरनारवर राहून आपली सेवा करण्याचा आदेश केला आहे. आम्हा नवनाथांचे देहकार्य समाप्त झाले आहे. आता आम्ही गुप्त रूपात कार्य करणार आहोत. आपली आज्ञा असावी. दत्त म्हणाले, हृदयावर पाषाण ठेवून मला तुला निरोप द्यावा लागत आहे. ठीक आहे, जाऊन राहा गर्भगिरीवर. लोक तुला मायबा म्हणून ओळखतील. गर्भगिरी पर्वताला मी प्रति गिरगार असण्याचा वळ देत आहे. गिरनार व गर्भगिरीमध्ये काही फरक नाही. मच्छिंद्रा, तू माझेच प्रतिरूप आहेस. तुझे दर्शन म्हणजे माझे दर्शन घेतल्यासारखे आहे. तुला केलेला प्रत्येक नमस्कार हा नऊही नाथांना व मला पोहोचेल. गिरनारवर तू नसूनही असेल माझ्या रूपात आणि गर्भगिरीवर मी नसूनही असेन तुझ्या रूपात. पण माझी तुला आज्ञा आहे, दर पौर्णिमेला तू गिरनारवर मला भेटायला ये. हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले, महाप्रभू, आपली आज्ञा शिरसावंद्य. मी अजून काही दिवस गिरनारवर वास करून गर्भगिरीसाठी प्रस्थान ठेवेन. जे भक्त गर्भगिरीवर येतील त्यांना आपल्या सांगण्याप्रमाणे गिरनार यात्रेचे फळ मिळेल. गिरनारमुळे जसा गुर्जर देश गुजरात पावन झाला त्याप्रमाणे गर्भगिरीमुळे महाराट देश महाराष्ट्र पवित्र होईल. मी दर पौर्णिमेला गिरनारवर येईल आणि कोणत्याही रूपात माझ्या व आपल्या भक्तजनांना दर्शन देईल. गोरक्ष माझा प्रिय शिष्य आहे. कृपया त्याला कधीही अंतर देऊ नये. काही चुकले तर त्याला क्षमा करावे. गोरख शिखरावर तो निरंतर वास्तव्य करेल. त्यास कृपालंकित करावे. महाराज तथास्तु म्हणाले व मच्छिंद्रासोबत गुरु शिखरावर गेले. काही दिवसांनी मच्छिंद्रनाथ गर्भगिरीकडे निघाले. दत्ताने, गोरक्षाने व भर्तहरिनाथ गोपीचंदनाथ यांनी मच्छिंद्रनाथांना भावपूर्ण निरोप दिला. अशा प्रकारे सद्गुरू मच्छिंद्रनाथ गर्भगिरीवर अजूनही वास्तव्यास आहेत. भक्तांना त्यांच्या वास्तव्याची आजही अनुभूती येत असते. मच्छिंद्रनाथाची मंदिरे: आद्यनाथाचार्य चैतन्य श्री मच्छिंद्रनाथजी संजीवन समाधी मंदिर, श्री क्षेत्र मायंबा, जिल्हा बीड, महाराष्ट्र. मच्छिंद्रनाथ मंदिर, मिटमिटा, औरंगाबाद, महाराष्ट्र.
मच्छिंद्रनाथ मंदिर वडोदा, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव. मच्छिंद्रनाथ मंदिर किले मच्छिंद्रगड, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मित्रांनो, ही होती मच्छिंद्रनाथाची संपूर्ण कथा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि कमेंटमध्ये मच्छिंद्रनाथाचे चमत्कार तुम्हालाही माहीत असेल तर प्लीज तुम्ही तुमचे कमेंट नक्की शेअर करा. आपली काळजी घ्या, सतर्क रहा, जागरूक रहा. जय मच्छिंद्रनाथ.